यंदा 2026 वर्षामधला पहिला सण आहे मकर संक्रांती. तर यात मकर संक्रांती कधी आहे? त्याचा पुण्यकाल कधी आहे? वाहन काय आहे? उपवाहन काय आहे? कुठले वस्त्र परिधान केलेले आहे? कुठे जात आहे? कुठे पाहत आहे? याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि संक्रांती दिवशी यंदा एकादशी आलेली आहे. तर काय खावे, काय टाळावे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा ही मी अपेक्षा करते. नमस्कार, मी रुपाली. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. संक्रांतीचा पुण्यकाल हा दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी आणि बुधवार आहे. बुधवारी 14 तारखेला संक्रांत असणार आहे आणि मंगळवारी भोगी असणार आहे आणि गुरुवारी किंक्रांत असणार आहे. पुण्यकाल ही दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत आहे आणि सूर्याचे मकर संक्रमण बालकर्णावर होत असल्याने वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतलेला आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायास भक्षण करीत आहे. सर्प जातीची आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त 30 आहे. आणि ती कुठे जाते, कुठे पाहते? पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. आणि पर्वकालात द्यायचे दान काय आहे, कुठले असणार आहे? तर पर्वकालात द्यायचे दान गाईला घास, अन्न, तिळगुळ, तिळपात्र, वस्त्र इत्यादी आपण दान करू शकतो. दान करण्याला खूप महत्त्व आहे संक्रांती दिवशी आणि ह्या महिन्यात. आणि वर्ज्य कामे कुठली? त्या दिवशी संक्रांती दिवशी महिलांनी सुवासिन महिलांनी दात घासायचे नाही आहेत. दात घासणे टाळायचे आहेत. शेतीतले कामे टाळायचे आहेत. म्हैस गाईची धार काढायचं हे अशी कामे टाळायची आहेत त्या दिवशी. आणि म्हणजे संक्रांती दिवशी यंदा एकादशी आलेली आहे, षष्ठी एकादशी. तर काय खायचं आणि काय टाळायचं? यंदा मकर संक्रांती ही 14 जानेवारी 2026 रोजी आहे. याच दिवशी योगायोगाने एकादशी सुद्धा आलेली आहे. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाल्ल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येते. मकर संक्रांतीला खिचडी खाणे ही एक जुनी परंपरा आहे, जी आरोग्य, संस्कृती आणि ज्योतिषशास्त्र यांच्याशी जोडलेली आहे. जिथे नवीन पीक पिकले जाते. सूर्य आणि शनी ग्रहाचा आशीर्वाद मिळण्यासाठी, तसेच शरीराला ऊर्जा आणि पोषण देण्यासाठी उडीद डाळ आणि नवीन तांदळाची खिचडी बनवून खाल्ली जाते. यासोबतच तिळगुळ आणि इतर पदार्थाचे दानही करण्याची प्रथा आहे. यात वापरल्या जाणाऱ्या घटकांचे म्हणजे तांदूळ ही चंद्रग्रहाशी जोडलेले आहे, मीठ शुक्र ग्रहाशी, हळद गुरु ग्रहाशी आणि भाज्या ही बुध ग्रहाशी जोडलेल्या आहे. उष्णता ही मंगळ ग्रहाशी जोडलेली आहे. काळे उडीद डाळ आणि तीळ वापरल्याने सूर्यदेव आणि शनिदेव महाराजांची कृपा मिळते अशी श्रद्धा आहे. तर गावाकडे अशी पद्धत आहे, भोगी दिवशी आंघोळ करताना सुवासिन महिलांनी हे तीळ, तांदूळ, हळद आणि बावचा म्हणून असतो एक झाड शेतामध्ये असतं, ते मिक्स करून तेवढं सारं मिक्स करून वाटून ते अंगाला लावलं जातं. पूर्ण अंगाला आंघोळ केली जाते. आणि संक्रांती दिवशी सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची असते. अशी पद्धत आहे पहिल्यापासून गावाकडे. तर आणि त्या दिवशी संक्रांती दिवशी कुठला जप करायचा आहे? तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्र म्हणायचा आहे 108 वेळा. आणि संक्रांती दिवशी
सत्यनारायण करतात. तर एकादश असल्यामुळे नारायण करावा का नाही ही प्रत्येकाच्या मनात आलेलं आहे. पण भगवान विष्णू आणि विठ्ठल एकच असल्यामुळे ती एकादशी दिवशी नारायण केलेला शुभ मानला जातो. तर सुगड पूजन कसं करायचं असतं? तर सुगड पूजन हे भोगी दिवशी करायचं असते आणि सुगड हे भोगीच्या आदल्या दिवशी कुंभाराकडून आणलं जातं. ते हळदी-कुंकू लावून त्यांना आणि सुगड्यांना पण हळदी-कुंकू लावून आपण विकत आणलं जातं. ते घेऊन यायचं असतं भोगीच्या आदल्या दिवशी आणि भोगी दिवशी त्याची पूजा करायची असते. त्यामध्ये कुठल्या वस्तू, कुठले फळं टाकायचे असतात तर बोरं, पेरू, ऊस, हरभरा, वाटाणा, गव्हाच्या लोंब्या, ज्वारीच्या कणीस, तिळगुळ, तांदूळ, हळदी-कुंकू हे सर्व आपण ते त्या छोट्या-छोट्या मडक्यामध्ये टाकून त्याची पूजा करायची असते. त्या भोगी दिवशी नैवेद्य हे मिक्स भाजी आणि बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी ह्याचाच नैवेद्य दाखवायचा असतो आणि तोच स्वयंपाक म्हणजे मिक्स भाजी आणि बाजरीची भाकर किंवा बनवलेली असती ना, ती पण आपण खायची असते. प्रत्येक सुवासिन महिलांनी ती खायचं असतं भोगी दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मग संक्रांत असती. तर मग कसा कसा वाटला व्हिडिओ? माहिती आवडली का? आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटू आपण आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.